चला 2 धावांची पेनल्टी असेल सानपाडा टीमला, कारण की जास्त वेळ घेतलेला आहे त्याने सानपाडा टीम 2 धावांची पेनल्टी असेल. लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे अथवा पेनल्टीमध्ये वाढ होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सामना असेल 3 ओव्हरचा आणि या पुढील सामने 2 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. या पुढील सामने 2 षटकांचे असतील, हा सामना फक्त 3 षटकांचा असेल. चला व्हॉइस ऑफ सागाव आमचे वेदांत शिंदे यांचा आवाज ऐकूया या पुढीलच्या मॅच मध्ये. प्रिन्स सौरभ आणि प्रिन्स धुरा सांभाळतील बेटर इस्पत यांची. प्रिन्स बॅटिंग साठी सज्ज, बॉलिंगचा मारा करतील. अभी देखते हैं किसमें कितना है दम. बेटर इस्पत वर्सेस SD11. अभी यांचा पहिला चेंडूचा सामना करतील. प्रिन्स आणि अभी यांच्यात आपण लढत बघू. आताच पहिला चेंडू प्रिन्स घेऊन प्रिन्स सामना करतील अभी यांचा. बेटर इस्पत पहिला चेंडू अभी यांचा पहिला चेंडू उत्कृष्ट असा कटवलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि एका धावीवर संतुष्ट राहावं लागेल प्रिन्स यांना. बॅटिंग साठी सज्ज झालेले दादा सौरभ. सौरभ सामना करतील अभी यांचा. पहिला चेंडू उत्कृष्ट असा टाकलेला आहे अभी यांनी. बघूया अभी काय करतात. लॉंग रन अप घेऊन चेंडू डिलिव्हर करतील अभी. सौरभ अभी यांचा दुसरा चेंडू सौरभ यांना शॉट मारलेला आहे. पर बॅटीची कडा घेऊन थर्डमॅनच्या दिशेने बॉल गेलेला आहे. गचा क्षेत्ररक्षण. दुसरा धाव पूर्ण केलेली आहे. तिसरा धावेचा प्रयत्न, पण 2 धावांवर संतुष्ट राहावं लागेल प्रिन्स आणि सौरभ यांना. अभी क्षेत्ररक्षणावर नाराज होताना बॉलिंग एंडकडे जाताना तिसरा चेंडू घेऊन येतील अभी. सौरभ उत्कृष्ट असा शॉट मारलेला आहे कॉमेंट्री बॉर्गवर. तेवढीच उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण. 1 रन पूर्ण दुसऱ्या चेंडूचा. आणि हे उत्कृष्ट असा निर्णय अंपायरचा पोहोचलेले आहेत. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 चेंडू 5 धावा पूर्ण झालेले आहेत. इस्पत बेटर इस्पत 11 डोंबिवली. चौथा चेंडू घेऊन येतील अभी. सौरभ यांना. पुढचा चेंडू सौरभ यांनी खजून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. प्रिन्स धावत आलेले आहेत. सौरभ धावताना थोडे स्ट्रगल करत होते, पण शेवटी रन पूर्ण केलेला आहे सौरभ यांनी. उत्कृष्ट असा कॉल होता प्रिन्स यांचा. 2 धावा. धाव संख्या झालेली आहे 4 चेंडूंनंतर 7 धावा. अभी उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत. त्यांनी अजूनही एकही चौकार किंवा एकही षटकार खर्च केलेला नाही. अचूक मारा करत आहेत, पण तेवढीच उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट. अभी पुन्हा एकदा रेडी.
सौरभ याने पुन्हा एकदा चेंडू एक धावेसाठी ढकललेला आहे. धाव संख्या होती ती 5 चेंडू नंतर 8 धावा. अभि यांनी अजूनही एकही चौकार किंवा षटकार खर्च केलेला नाही, तरी धाव संख्या आरामात 8 झाली. चेंडू आणि अंपायरचा नो बॉलचा निर्णय, उत्कृष्ट असा निर्णय दिलेला अंपायरने. अंपायरचं असं मानणं आहे की खेळाडूंनी दिलेली सीमारेषा पार करून स्टेप अप केलेला आहे असं अंपायरचं म्हणणं आहे आणि हा चेंडू नो दिलेला आहे. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. पाच उत्कृष्ट चेंडू टाकल्यानंतर 6वा अतिरिक्त चेंडू फ्री चेंडू दिलेला आहे सौरभ यांना. अभि यांनी फ्री हिट होता, पण त्या फ्री हिटचा फायदा फक्त सिंगल धावेसाठी करता आला. प्रिन्स ते फंबल होताना डीजे राकेशचा पहिला चेंडू आणि फॉलो थ्रूला बॅट बॉलरच्या हाताला चेंडू लागलेला आहे, पण कोणतीही दुखापत झालेली नाही. चांगली गोष्ट आहे. सौरभ पुन्हा एकदा बॅटिंगसाठी सज्ज. राकेश पुन्हा एकदा बॉलिंगची गोलंदाजी एंडवर तयार. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत सौरभ मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत. सौरभ पुढचा चेंडू खोदून काढलेला आहे. वाईट चेंडू. पवेलियन एंड मधून सतत त्यांना सूचना देत आहेत, टाळ्यांनी त्यांचं मनोबल वाढवत आहेत सौरभ यांचं, पण राकेश काय ऐकायला तयार नाही. राकेश पुढचा चेंडू घेऊन उत्कृष्ट असा चेंडू. अंपायरला अपील. अंपायर यांचा काही निर्णय नाहीये. डॉट चेंडू आहे. राकेश यांनी गोलंदाजी मार्कवर यायचं आहे. प्रिन्स यांना समजलं नाही चेंडू. राकेश यांचा योगवान चेंडू. पुढचा चेंडू प्रिन्स यांनी टोलवलेला आहे. फिल्डर खाली बघूया झेल होतोय का, आणि हा झेल सुटलेला आहे. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रतीक्षेत दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा बघूया प्रयत्न होतोय का, पण नाही. 2 धावांवर समाधानी राहावं लागेल. जिथे 0 धावा जाऊन विकेट मिळणार होता तिथे 2 धावा गेलेल्या आहेत. छोटू यांना दम देत आहेत कॉमेंट्री बॉक्स मधून. भाग केले. छोटू यांना संदेश आलेला आहे पवेलियन एंड मधून. राकेश पुढच्या चेंडूसाठी सज्ज. प्रिन्स पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फॉलो थ्रूला फिल्डिंग केलेला आहे राकेश यांनी. एक उत्कृष्ट बॉलरच नाही तर एक उत्कृष्ट फिल्डर आहेत राकेश.
असे दाखवून देत आहेत ते सगळ्यांना की फक्त बॉलरच नाही, एक बॉलर उत्कृष्ट फिल्डरही असू शकतो. पुन्हा एकदा सज्ज प्रिन्स. पुढचा चेंडू प्रिन्सनी खोदून काढलेला आहे. एक धाव पूर्ण. मिसफील्ड झालेली आहे. तेवढ्याच दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. तिसऱ्या धावेची वाट बघतायत पण राकेश यांनी चेंडू ताब्यात घेतलेला आहे. 17 धावा झालेल्या आहेत. लास्ट बॉल असेल राकेश यांचा. प्रिन्स यांना राकेशांचा शेवटचा चेंडू टोलवलेला आहे. फिल्डर खाली. विकेट किपरची उत्कृष्ट अशी कॅच. कोणतीही चूक करणार नाहीत विकेट किपर. आणि प्रिन्स यांना नमूद परतवलेला आहे राकेश यांनी आपल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर. पुढचा होणारा सामना माऊली 11 लाईफसन्स टायगर्स. माऊली 11 लाईफसन्स टायगर्स. टॉससाठी यायचं आहे. लाईफसन्स निलेश गोलंदाजीचा मारा करतील. तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत निलेश. राकेश यांच्या उत्कृष्ट अशा गोलंदाजीनंतर निलेश यांच्यावर भार असेल गोलंदाजीचा. लाईफसन्स टायगर्स माऊली 11 टॉससाठी यायचं आहे. लाईफसन्स टायगर्स माऊली 11 लायसन्स. निलेश यांचा पहिला चेंडू बाउंड्री लाईनवर पाठवलेला आहे पण एका धावेवर संतुष्ट मानावं लागेल. धाव संख्या होती ती 18. निलेश दुसरा चेंडू घेऊन अभिला. निलेश यांचा दुसरा चेंडू अभियाला हवेत उडवलेला आहे. फिल्डर खाली आणि हे आउट झालेले आहेत. अभी आए और अभी जा रहे हैं. थँक्यू डीजे थँक्यू. साहिल बॅटिंग साठी आलेले आहेत. अभिच्या नंतर अभि पवेलियन मध्ये नुकतेच पोहोचलेले आहेत. 2 चेंडू उत्कृष्ट राखले निलेश यांनी. 4 चेंडू शिल्लक अजूनही या सामन्यात. बघूया काय करतात निलेश. साहिल सामना करतील. निलेश यांचा तिसरा चेंडू निलेश यांचा साहिल यांच्यासाठी. बघूया कोण कोणावर वरचढ चढतं, साहिल का निलेश. निलेश यांचा चेंडू. हा अंपायर घोषित वाईट चेंडू.
या एका धावेने धाव संख्या होती ती 19. 2 चेंडू उत्कृष्ट टाकल्यानंतर एक पुढचा चेंडू निलेश यांचा टोलवलेला आहे. फिल्डर खाली धावेत कॅचचा प्रयत्न पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. तिसरा धावाचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण करण्याचे यश आलेला आहे. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. गुड वन. साहिल यांचा उत्कृष्ट शॉट. तेवढीच उत्कृष्ट धाव. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत छोट्याच्या सर्कलमध्ये आणि धाव संख्या होती ती 22. लाईफस्टाईल टायगर यांनी टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. लाईफस्टाईल टायगर्स. निलेश यांचा पुढचा चेंडू हवेत उडवलेला आहे. फिल्डर खाली. बघूया झेल होतोय का आणि हा झेल सुटलेला आहे. तत्पूर्वी 2 धावा करून पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा. जिथे विकेट जायला पाहिजे तिथे 2 धावा जात आहेत. बॉलर करतील तरी काय, करावे तरी काय. धाव संख्या होती ती 24. 24 मध्ये जास्तीत जास्त धावा या धावूनच काढलेल्या आहेत. निलेशांचा पुढचा चेंडू टायमिंग घेऊन मारलेला आहे. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. उत्कृष्टाचा थ्रो पण तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत निलेश आणि हा रनआउट झालेला आहे. बघूया अंपायरचा निर्णय कोणाचा, कोण रनआउट आहे. साहिल धावबाद झालेला आहे. शेवटचा चेंडू पुढच्या बॅट्समनने लवकर द्यायचा आहे. नॉन स्ट्राईकवरच थांबायचं आहे आपल्याला. लवकरच आपली जयेश बॅटिंगसाठी सज्ज. नॉन स्ट्राईकवर जातील. प्रत्येक बॅट्समनसाठी खूप महत्वाची गोष्ट असते बॅटिंग येणे. त्यात पण नॉन स्ट्राईकवर बॅटिंग येणे खूपच वेदनादायी असते. आज आपण बघितलं शेवटचा चेंडू फेस करतील सौरभ. ओपनिंग आलेले आहेत. अजूनही तिथे हजर आहेत सौरभ. शेवटचा चेंडू. सौरभ स्विचेट करण्याचा प्रयत्न. अंडा भी गया, मुर्गी भी गई. डॉट चेंडू. मुकेश ठाकूर. धाव संख्या झालेली आहे ती 26 प्लस 2 रन पेनल्टीचे असतील याची नोंद घ्यायची असे. धाव संख्या टोटल 28 चे 29 करायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे कृपया करून. धाव संख्येचा डोंगर इतका मोठा नाहीये. नक्कीच त्यांच्यामध्ये
जांभडी उन्हातनं लाका 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 नाही काला 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 झाली आमची. तांबडी चमकायची बंद झाली आमची. दोन्ही टीमचे धन्यवाद. फिल्डर आलेले आहेत मैदानात, बॅट्समन पण आलेले आहेत. पेनल्टी पकडून 29 रनांचा पाठलाग करायचा आहे. SD11 संघाला. तुम्ही सुद्धा फिल्डिंग त्वरित लावायची आहे. सेम नियम तुमच्यालाही लागू होतोय. ओमकार आणि नितीन तुम्हाला 29 रनाचा पाठलाग करायचा आहे पुढच्या सामन्यात प्रवेश करण्यासाठी. तसेच बेटर इस्पत यांना 29 धावाच्या आत रोखायचं आहे SD11 संघाला. बॉलर नेम अभी. बैटिंग में भी अभी थे, बॉलर में भी अभी है. स्ट्राइकला आहेत ते ओमकार, नॉन स्ट्राइकला आहेत नितीन. सामना करतील अभि यांचा. पहिला चेंडू घेऊन येत आहेत अभि. ओमकार यांना चालू करायचा आहे सामना. समोर आपण बुलेट ट्रेनचं साक्षात दर्शन करत आहोत. भारताची बुलेट ट्रेन कोकण कन्या. पहिला चेंडू अभि यांचा ओमकार यांना फटकवण्याचा प्रयत्न चेंडूला. चेंडू काय ऐकत नाही. एक धाव घेऊन समाधानी ओमकार. माऊली 11 आणि लाइफस्टाइल यांच्यामध्ये बहुत टाइम कर रहे हो आप अभि. पुढचा चेंडू अभि यांचा. फुल टॉस चेंडू टोलवलेला आहे. फिल्डरला शोधलेला आहे चेंडूने आणि आउट झालेले आहेत. कोकणातली गाणी लावत आहेत. डीजे मन भरून आलेलं आहे आमचं त्यांचं काम पाहून. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. थँक्यू डीजे. मध्येच ते भावनिकही होताना आपण आज पाहिलं आहे. पुढचा चेंडू घेऊन येतील अभि. सामना करतील भरत. चेंडू डालो अभि के अभि. बहुत देर कर रहे हैं आप. लेफ्ट हँडर बॅट्समन अभि यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा टोलवलेला आहे. फिल्डर सर्कल मध्ये असल्यामुळे चेंडू 2 टप्पे खात गरंगळत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. वाजवा. पुढचा चेंडू
अंपायर यांचे कवायत, कवायताचा बेसिक प्रकार दाखवताना अंपायर. वाईट चेंडू, 1 धावेने धावसंख्या वाढताना. धावा झाल्या 6. पुढचा चेंडू, चेंडू हवेत, फिल्डर खाली. बघूया उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे. वाव, व्हॉट कॅच. डीजे यांच्यासाठी एक चांगलं गाणं वाजवा. बॅट्समन आउट झाल्यावर कृपया कोणीही पॅड घालू नये. निलेश बॅटिंग साठी सज्ज. चेंडू उरले ते 2 चेंडू अभियांचे उरलेत. सामना करतील निलेश. लेफ्ट हँडर बॅट्समन आहेत निलेश. सामना करतील अभियांचा. अभियांचा पुढचा चेंडू, लेफ्ट हँड वर्सेस लेफ्ट हँड. फुल टॉस चेंडू टोलवलेला आहे. सीमारेखा पार. 6 धावा. गगनचुंबी षटकार. PKPL चं सुंदर असं थीम सॉन्ग आपण ऐकतोय. शेवटचा चेंडू असेल. पहिला चेंडू फेस करताना दादा एकाच कंपनीचे बॉल आहेत. दादा बॉल हरवलेत खूप. कृपया नवीन बॉलची मागणी करू नका. ओके ओके, नवीन बॉल दिलेला आहे. कृपया सांभाळून वापरा बॉल. हळूहळू खेळा. कोणाला बॉल लागणार नाही याची काळजी घ्या. अभि पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत निलेश. पहिल्याच चेंडूवर षटकार ओढलेला आहे निलेश यांनी. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा वापसी करताना बघत आहेत अभि. आपण उत्कृष्ट चेंडू टाकला अभि यांनी. एक षटकार सोडून बाकी सगळे चेंडू खूप उत्कृष्ट टाकले निलेश. वेल डन अभि, वेल डन. पहिला षटक संपलेला आहे. पहिल्या षटकांती आपण धावसंख्या बघतोय ती 12. 1 बळी. एकमेकाला हे खेळाडू आमने सामने. वाघजाई मंदिरा शेजारी रंगले हे सामने. देती
टक्कर एकमेकाला, हे खेळाडू आमने सामने. फलंदाज गोलंदाज यांच्यावर होई वर्षाव बक्षिसांचा. या लांजा तालुक्यात आयोजन भारी PKPL चा. प्रभानवल्ली कोर्निंको यंग स्पोर्ट्स वाल्यांचा नाद नाही करायचा. थँक्यू डीजे, थँक्यू. बॉलर नेम प्लीज. गोलू. बॉलर नेम गोलू. बॅट्समन नेम ओमकार. ओमकार वर्सेस गोलू. बघूया कोण कोणावर भारी पडतं. गोलू तयार, गोलंदाजी मार्कवर. सामना करतील ओमकार. ओमकार यांचा पहिला चेंडू सिंगल धावेसाठी टोललेला आहे. फिल्डर खाली अचूक पिक केलेला आहे, अचूक थ्रो केलेला आहे. एका धावसंख्येवर समाधानी राहावं लागेल ओमकार यांना. गोलू गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार. सामना करतील निलेश. निलेश यांनी त्यांच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला होता. बघूया यावेळेला काय करतात. विकेट कीपर फिल्डिंग सजवताना, पण आपल्याला माहिती आहे निलेश यांना फिल्डिंगचं काही फरक पडत नाही. ते फक्त बाउंड्रीशी डील करतात, हवेतून डील करतात. फिल्डर दर्शक बनवून ठेवतात, दर्शक फिल्डर बनवून ठेवतात. निलेश सलग दुसरा चेंडू डॉट झालेले आहेत. निलेश. अभि यांचा एक बॉल, गोलू यांचा एक बॉल. स्कोर झालेला आहे तो 13. गोलू यांचा तिसरा चेंडू. सामना करतील मयूर. मयूर यांचा चेंडू, अभि यांचा चेंडू. 4 धावा. चांगलाच खोदून काढलेला आहे चेंडू. आणि हा इशारा आहे अंपायरचा. दिलेली सीमारेषा पार केलेली आहे. लक्ष्मण रेषा पार करून पुढे गेलेले आहेत गोलू. याचा खामियाजा त्यांना भरावा लागेल. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. धाव संख्या झालेली आहे ती 18. स्वतःवर नाराज आहेत गोलू. कसा गेला पाय पुढे. बघूया गोलू कसे वापसी करतायत. गोलू वर्सेस निलेश. निलेश यांना समजला नाही. जणू काही सोहेल तन्वीरचे ऍक्शन घेऊन येत आहेत गोलू. एक उलट्या हाताने बॉल टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. एक्शन कहीं तो देखा हुआ सा लग रहा है, सुना हुआ सा लग रहा है. उत्कृष्ट चेंडू टाकलेले आहेत 2. निलेश बघू काय करतात. गोलू यांचा पुढचा चेंडू निलेश यांना. फुल टॉस चेंडू. सीमारेषेवर फिल्डर तैनात. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण तेवढीच उत्कृष्ट अशी फिल्डिंग. एका धावेवर समाधानी. ओमकार स्ट्राइकवर. ओमकार सामना करतील गोलू यांचा. जणू काही सोहेल तन्वीर गोलू यांच्या रूपाने आपल्याला दिसत आहे. सुंदर सुंदर गोलंदाजी गोलू यांची. गुड वन गोलू, गुड वन. ओमकार अल्टीपल्टी मारण्याचा प्रयत्न. फिल्डरच्या हातून बॉल सुटलेला आहे. बॉल पोचलेला आहे सीमारेषेपर्यंत. 4 धावा मिळतील.
खेळतील गावातले हे संघ झुंजार खेळाडू आमचे खेळात होतील दंग चौकार षटकार पाहून चाले जल्लोष प्रेक्षकांचा या लांजा तालुक्यात आयोजन भारी PKPL चा प्रभानवल्ली खोर्निनको यंग स्पोर्ट्स धाव संख्या 23 झालेली आहे. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 29 रनांचा पाठलाग करताना सामना करतील ओमकार. उलट्या हाताने चेंडू फिरून काढलेला आहे. क्षेत्ररक्षणाने कोणती चूक केलेली नाही. एक चेंडू एक धाव काढून ओव्हर संपलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 24. 2 ओव्हर समाप्त. हे स्पॉन्सर सारे आमचे आहेत लय दिलदार संघ मालक आमचे भारी आणि हुशार कर्णधार. थँक्यू डीजे, थँक्यू. लाईफस्टॉन्स टायगर्स फिल्डिंगसाठी सज्ज व्हायचंय. दीपेश यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. 5 रन डिफेंड करायचे आहेत त्यांना. त्यांनी जर हा पराक्रम केला कृपया नोंद घ्यायची आहे. पुढचे सामने हे 2 ओव्हरचे असतील आणि बॉलिंगच्या संघाला 2 ओव्हरीत सामना पूर्ण करायचा आहे. असे न केल्यास यांनी कमिटीलाच पेनल्टी लावण्याची घोषणा केली आहे. पाच चेंडू 4 धावा. बघूया काय होतंय. कंपल्सरी चेस दीपेश. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. कदाचित चमत्कारच त्यांना वाचू शकतो आणि हा चमत्कार फक्त दीपेश करू शकतो. सगळी कमान आता दीपेशच्या हातात. बघूया दीपेश काय करतात आपल्या संघासाठी. 4 धावा 5 चेंडू. पुढचा चेंडू दीपेश यांचा कटवलेला आहे. 1 रनासाठी समाधानी राहावं लागेल. पण तेवढाच आपण सांगू शकतो की उत्कृष्ट चेंडू टाकला होता दीपेश यांनी. 4 बॉल 3 समीकरण. दीपेश काही चमत्कार करू शकतात का. दीपेशच्या हातून ती मॅजिक आपल्याला बघायला मिळेल का. सकाळपासून आपण असे सामने बघतोय की जे शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेत. 90% सामने शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेत. शेवटच्या बॉल पर्यंत सुद्धा गेलेले बघितलेत आपण. लवकर संपवा सामना. पुढचा चेंडू टोललेला आहे. फिल्डर खाली. बघूया झेल होतो का आणि हा झेल झालेला आहे. शाबास. पुढच्या बॅट्समननी पॅड पटकन घालून लवकर यायचं मैदानात. पॅड घालायला टाइम घ्यायचा नाहीये. अरे एवढं स्लो नको येऊ. ये लवकर. कृपया करून लवकर घाई करा. इथे कॉमेंटेटरचा पगार कापण्याच्या गोष्टी होत आहेत. कृपया माझ्यासाठी तरी घाई करा. माझे 500 रुपये कट होतील. राज 3 बॉल 3 रन पाहिजेत. सामन्याने रंग बदललेला आहे. दीपेश चमत्काराच्या दिशेने वाटचाल दीपेशाने सुरू केलेली आहे. 3 चेंडू 3 धावा. दोन्ही संघांनी आपल्या संघांना शेअर करायचं आहे. तुमच्या पाठिंब्याची त्यांना गरज आहे. टाळ्यांनी दोघांचं स्वागत करायचं आहे. दीपेश आणि राज. दीपेश चमत्काराकडे वाटचाल सुरू दीपेशांची. चौथा चेंडू दीपेश यांचा. 1 रन पूर्ण केलेला आहे. 40 धाव म्हणावी लागेल आपल्याला. फॉलो थ्रूला दीपेश यांनी. खूप दंगा होताना बघतोय आपण पवेलियन एंड मध्ये.
दोन्ही एंडला प्रेशर सेम आहे. कंपल्सरी चेस असेल. 2 बॉल 2 धावा. दीपेशसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. जो सामना 6 चेंडू 5 धावा होता, 2 चेंडू 2 धावांवर आलेला आहे. लाईफ चान्स फिल्डिंग लावायची आहे. बाउंड्री लाईनला तयार राहायचं आहे. पुढचा चेंडू 2 धावा 2 चेंडू. गरज पडल्यास पुढच्या बॅट्समननी पॅड घालून रेडी राहायचं आहे. आणि चेंडू टोलवलेला आहे. फिल्डर खाली बघूया झेल होतो का. आणि 4 धावा. उत्कृष्ट असे शॉट. लवकर मैदानात व्हायचं. तुमचं लायसन्स कट होऊ शकतं. लायसन्स राहुल शिंदे यांच्याकडून कमिटीसाठी 5,000